महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। संतांनी मनुष्याचे जीवन सत्कारली लावण्यासाठी दिलेले विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलंय। संत सावता महाराजांनी आपल्या कार्यातून समाज उद्धाराचे महान कार्य केले। आध्यात्मिक विचारांचा वारसा समाजामध्ये तयार झाला पाहिजे, यातूनच आपलं जीवन सार्थकी लागू शकतं, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। माळीवाडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी श्री विशाल गणेश मंदिराचे महंत संगमनाथ महाराज, उत्सव समितीचे प्रमुख छबुनाना जाधव, डॉक्टर संभाजी मिस्किन, दत्ता जाधव, अभिषेक कळमकर, अविनाश घुले, अशोकराव कानडे, माणिकराव विधाते, ज्ञानेश्वर रासकर, मंगलताई लोखंडे, हरिभक्त परायण प्रभाताई भोंग, हरिभक्त परायण जालिंदर महाराज निकम, त्याचप्रमाणे उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक घटमाळ यांनी केले, तर आभार सतीश डागवाले यांनी मानले। पाहिलं तर पुढची पिढी जर चांगल्या प्रकारे घडवायची असेल तर त्याला आध्यात्मिक वारसा लागतो। आध्यात्मिक विचारांचा पगडा असणारा वारसा हा समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता वाटेल ते प्रयत्न करण्याचं काम ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष करत आली आहे। आणि म्हणून जसं आपल्या जसं तुमच्या कमिटीने निर्णय घेतला की इथं जसं आपलं ग्रामदैवत आहे तर सावता महाराजांचं देखील मंदिर उभा असलं पाहिजे आणि म्हणून ते मंदिर देखील गेल्या काही वर्षापूर्वी हे या परिसरामध्ये निर्माण झालं आणि त्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाला एक चांगल्या प्रकारे वेगळं महत्व देखील ते मंदिर निर्माण झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर सावता महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्या महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये तर त्यांचं मूळ गाव आहे महाराज आणि म्हणून तिथं त्यांचं काम, त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांची विचारधारा त्या कुटुंबाने पाहिली, त्यांच्या आईवडिलांनी पाहिली आणि खरं तर त्यांना आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना फार कमी आयुष्य मिळालं, पण कमी जरी आयुष्य मिळालं तरी ते कमी आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजींनी महाराष्ट्र घडवला आणि महाराष्ट्र घडवल्यानंतर या देशाला दिशा देण्याचं काम केलं। त्याच विचारानं संत सावता महाराजांचा देखील जन्म झाल्यानंतर त्यांना देखील अवघं 45 वर्षाचं एक आयुष्य मिळालं, पण त्याच्यामध्ये देखील त्यांनी एक स्वतःच्या कामाच्या माध्यमातून, स्वतःच्या विचाराच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गाला दिशा देण्याचे काम केले आणि त्याच्यातनं ते देखील आज आपण जर पाहिलं जसं आता तुम्ही उल्लेख केला की सगळी मंडळी या ठिकाणची पंढरपूरच्या वारीची वारकरी आहेत, त्याच्या विचाराच्या वारसाची लोक आहेत आणि म्हणून हे लोक जशी तिथपर्यंत जातात तसं सावता महाराज देखील जोपर्यंत ते होते त्यांनी पंढरपूरच्याच वारीचा वारसा त्यांनी जोपासला। त्यांनी स्वतः देखील अनेक वर्ष ती वारी केली आणि म्हणून तो विचार एक म्हणजे आपण जर पाहिलं तर पांडुरंगाचे एक भक्त म्हणून खरं तर ते आपल्याला त्याचे विचार पाहायला मिळाले आणि म्हणून या माध्यमातून त्यांनी काम करत असताना फक्त आणि फक्त आपल्या जीवनामध्ये कसं जीवन जगायचं हे खरं तर त्यांनी शिकवलं। वैकुंठापर्यंत जात असताना आपला प्रवास हा सुखाचा झाला पाहिजे, अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे असे विचार खरं तर संत सावता महाराजांनी दिलेला आहे आणि म्हणून तो विचार आज देखील समाजामध्ये युवा पिढीने खरं तर अवगत केला पाहिजे की आपण जेव्हा जीवन जगतो, जीवनाचा फार मूलमंत्र काय फार दीर्घ आयुष्य मिळाल्यानंतर काय वेगळं करू शकतो असं नाही, पण जेवढं आपलं आयुष्य मिळेल तर ते चांगल्या प्रकारे वैकुंठापर्यंत आपण सुखून जाऊ शकतो असं जीवन जगावं असा विचार संत सावता महाराजांनी दिलेला आहे आणि म्हणून या सगळ्या विचारांना प्रेरित होऊन आज अनेक ठिकाणी लोक त्यांच्या विचाराची उजळण करत असतात आणि म्हणून त्या विचारांना आज पंढरीच्या पांडुरंगाची नितांत भक्ती करणारे संत सावता महाराज एक याची अशी वेगळी प्रतिमा ही समाजामध्ये आज देखील प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि म्हणून आज आपण खरं तर छबुनाना व त्यांची सर्व पुढची पिढी आज नागरिक असतील, अनेक मंडळी असतील, ही सगळे सातत्याने करत आहेत। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अमोल भांबरकर, अहमदनगर।